विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 2019 पॅटर्न. आजच्या लेक्चरला आपण असाइनमेंट प्रॉब्लेमवर आधारित एक एक्झाम्पल एप्रिल 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2A सोडवणार आहोत, जो 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन असा आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम फॉर मॅक्सिमम कॉस्ट. आणि आम्हाला तो जो मॅट्रिक्स आहे तो असा दिला, S1 S2 S3 S4 या रो आहेत, Z1 Z2 Z3 Z4 हे कॉलम आहेत आणि हा तो मॅट्रिक्स. आता तुम्हाला माहिती मित्रांनो की आपण सर्वप्रथम याच्या सोल्युशनसाठी रो रिडक्शन स्टेप घेत असतो. म्हणजे पहिल्या रोमध्ये सगळ्यात मिनिमम जो एलिमेंट असेल तो या सगळ्यातून वजा करायचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या रोमध्ये, त्याचप्रमाणे तिसऱ्या रोमध्ये आणि चौथ्या रोमध्ये. ह्याला आपण रो रिडक्शन म्हणतो. तर पहिल्या रोमध्ये आपण पाहिलं 70 हा मिनिमम एलिमेंट आहे. मग 100 इथं होता, 100 मधून 70 गेले, इथं उरणार 30. इथं 140 होता, 140 मधून 70 गेले, इथं उरणार 70. 280 होता, इथं 280 मधून 70 गेले, खाली उरले 210 आणि इथं 70 होता, आपण लिहिला 0. आता सेकंड रो मध्ये 60 हा एलिमेंट सगळ्यात मिनिमम आहे. 130 मधून 60 गेले, इथं उरणार 70. 160 मधून 60 गेले, इथं उरणार 100. 200 मधून 60 गेले, इथं उरणार 140 आणि 60 मधून 60 गेले, इथं उरणार 0. त्यानंतर मित्रांनो थर्ड रो मध्ये 80 हा मिनिमम होता, 80 इथं होता, 80 मधून 80 गेले 0. इथं 130 होता, 130 मधून 80 गेले, खाली उरले 50. या इथं 300 होता, 300 मधून 80 गेले, खाली उरले 220. इथं 90 होता, 90 मधून 80 गेले, खाली उरले 10. ओके. फोर्थ रो मध्ये सगळ्यात लहान संख्या होती 50. इथं 150, 150 मधून 50 गेले, खाली उरले 100. इथं 110 होते, 110 मधून 50 गेले, खाली उरले 60. इथं 250 होते, 250 मधून 50 गेले, खाली उरले 200. आणि इथं होतं बघा 50, 50 मधून 50 गेले, खाली उरला 0. अशा रीतीनं ही रो रिडक्शनची स्टेप झाली. आता त्याचप्रमाणे आपल्याला पुढची स्टेप जी घ्यायची, स्टेप 2, ती कॉलम रिडक्शनची असते. म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये जो मिनिमम एलिमेंट असेल तो तुम्हाला वजा करायचा असतो. ओके. मग या कॉलममध्ये 0 हा मिनिमम आहे. मग इथून काहीही फरक पडणार नाही, कारण या प्रत्येकातून आपण 0 वजा केले तर शेवटी हे एलिमेंट जसेचे तसे राहतील. इथं मिनिमम आहे 50, 70 मधून 50 गेले 20, 100 मधून 50 गेले 50, 50 मधून 50 गेले 0. इथं 60 मधून 50 गेले 10. थर्ड कॉलममध्ये मिनिमम एलिमेंट होता 140, 210 मधून 140 गेले, इथं उरला 70. 140 मधून 140 गेले, इथं उरणार 0. 220 मधून 140 गेले, इथं उरणार आहे बघा 80. आणि 200 मधून 140 गेले, इथं उरणार आहे 60. इथं 0 आहे, 0 मिनिमम असल्यामुळे इथं काहीही फरक पडणार नाही. तर ही आपली कॉलम रिडक्शनची स्टेप होणार. तर इथं 30 होता, 30 मधून 0 गेला, इथं 30च राहणार. इथं 70 होता, 70 मधून 0 गेला, इथं 70च राहणार. इथं 0 होता, 0च राहणार. आणि इथं 100 होता, 100 मधून 0 गेला, खाली उरले 100. या कॉलममध्ये सगळ्यात लहान संख्या होती 50. इथं होता 70, 70 मधून 50 गेले, इथं मी लिहिणार 20. इथं 100 होता, 100 मधून 50 गेले, मी लिहिणार 50. इथं होता 50, 50 मधून 50 गेले, इथं लिहिणार मी 0. आणि इथं होता 60, 60 मधून 50 गेले, मी लिहिणार 10. ओके. आता ह्या थर्ड कॉलममध्ये सगळ्यात मिनिमम संख्या होती 140,
इथं 210 होता, 210 मधून 140 गेले, खाली उरले 70. इथं 140 होता, 140 मधून 140 गेले, 0. इथं होता बघा 220, 220 मधून 140 गेले, खाली उरले 80. आणि इथं 200 होता, 200 मधून 140 गेले, खाली उरला 60. अर्थात फोर्थ कॉलममध्ये 0 ही मिनिमम असल्यामुळं तो फोर्थ कॉलम ॲज इट इज राहणार, त्याच्यात काहीही बदल होणार नाही. ओके, तर ही झाली कॉलम रिडक्शनची स्टेप. आता मित्रांनो, जो मगाशी आपल्याला कॉलम रिडक्शनने मॅट्रिक्स मिळाला होता तो हा होता. यामध्ये आपण ड्रॉ मिनिमम नंबर ऑफ लाईन्स टू कव्हर ऑल झिरोज. ह्यामध्ये जे झिरो दिसतात ते कव्हर करण्यासाठी आपल्याला मिनिमम नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. आता बघा आपण काय करणार, पहिल्यांदा ही रो बघा, इथं एकच झिरो आहे, याला आपण लाईन ड्रॉ करणार नाही. ह्या लाईनमध्ये म्हणजे लाईन नंबर 2 मध्ये मला 2 झिरो दिसतात, मी यातनं एक लाईन ड्रॉ करणार. ओके, यातनं एक लाईन ड्रॉ केली. इथं पण मला 2 झिरो दिसतात आहे, इथं पण मी एक लाईन ड्रॉ करतो. आता मित्रांनो, हा फोर्थ कॉलम आहे, इथं मला मॅक्सिमम झिरो दिसतात म्हणून मी एक लाईन इथं पण ड्रॉ करणार. तर अशा रीतीनं आपण मिनिमम नंबर ऑफ लाईन्स काढल्या, पण सगळे झिरो त्यामध्ये कव्हर झाले. आता आपल्याला पुढची स्टेप जी घ्यायची ती स्टेप अशी बघा, की हे जे अनकवर्ड एलिमेंट आहेत ज्याच्यावरून लाईन ड्रॉ केलेली नाही, हे एलिमेंटमध्ये सगळ्यात लहान संख्या जी असेल ती या अनकवर्ड म्हणजे ज्याच्यावरून रेषा नाही गेली त्याच्यातून वजा करायची, आणि जे कव्हर आहेत त्याला काही नाही करायचं. पण जिथं लाईन्स ड्रॉ करताना पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, उदाहरणार्थ इथं आणि इथं, या असणाऱ्या संख्यामध्ये आपण ही मिनिमम संख्या ॲड करायची असते. म्हणजे अनकवर्डमधून वजा करा, जे सिंगल लाईनने कव्हर आहे त्याला काय करू नका, पण जिथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथं ही मिनिमम संख्या ॲड करा. म्हणजे आता इथं होणार 20, इथं होणार 10, इथं होणार 60. हे तसंच राहील कारण याच्यावरून सिंगल लाईन गेलेली आहे. हे तसंच राहील, हे तसंच राहील, हे तसंच राहील कारण यावरून सिंगल लाईनच गेलेली आहे. पण इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, मग या झिरोमध्ये ही मिनिमम 10 ॲड करणार तुम्ही. शिवाय इथं काय करणार नाही, इथं काय करणार नाही, इथंही काय करणार नाही, सिंगल लाईन आहे. इथं मात्र 10मध्ये अजून हा 10 ॲड करणार कारण इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता हे अनकवर्ड आहेत, इथून 10 वजा करा 90 होईल, इथं 10 वजा करा 0 होईल, इथं 10 वजा करा 50 होणार. याला काही करायचं नाही. असा आपण एक मॉडिफाईड मॅट्रिक्स तयार करणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, याच्यातून मी 10 वजा करणार, इथं येणार 20, इथून 10 वजा करणार, इथं येणार 10, इथून 10 वजा करणार, इथं येणार 60. हा झिरो मी तसाच ठेवणार कारण त्यावरून सिंगलच लाईन गेलेली आहे. इथं हा 70 मी तसाच ठेवणार कारण त्यावरून सिंगल लाईन गेलेली आहे. हा 50 तसाच ठेवणार, यावरून सिंगल लाईन गेलेली आहे. हा झिरो मी तसाच ठेवणार, त्यावरून सिंगल लाईन काढलेली आहे. पण या इथल्या सेलमध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता, इथं झिरो होती, त्याच्यात मी 10 ॲड केला तर ती होणार संख्या 10. त्यानंतर हा जो थर्ड कॉलम आहे, इथं झिरो होता आणि शिवाय त्यावरून लाईन ड्रॉ केलेली आहे. इथला झिरो तसाच राहील कारण त्यावरून लाईन ड्रॉ होते. इथं होता 80, तो 80 तसाच राहील कारण त्यावरून एक लाईन ड्रॉ होते. पण इथं होता 10 आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सुद्धा आहे म्हणून त्या 10मध्ये परत 10 ॲड केला, हा होणार 20. इथं 100 अनकवर्ड होता, त्याच्यातून 10 गेले, खाली उरले 90. इथं स्वतः 10 होता, 10मधून 10 गेले 0. इथं 60 होता, 60मधून 10 गेला, इथं उरणार 50. आणि इथं 0 तसाच्या तसा राहील कारण यावरून एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता मित्रांनो, हे जे झिरो तुमचे झालेले आहेत, हे झिरो जरा तुम्ही व्यवस्थित पाहिलेत तर प्रत्येक रोमध्ये आम्हाला झिरो दिसतोय का बघायचं. आता या रोमध्ये हा सिंगल झिरो आहे,
मी याला असाइन करणार. ओके. आता जर या रो मध्ये हा 0 मी असाइन केला तर खाली जर एखादा 0 असेल या कॉलम मध्ये त्यावर मी फुली मारणार. ओके. हा कॉलम झाला. आता हा सेकंड रो बघा, इथं हा सिंगल 0 आहे या रो मध्ये, म्हणून मी याला सिलेक्ट करतो म्हणजे असाइन करतो. आता यामध्ये कुणी जर 0 असतील तर त्यावर काट मारायची, पण इथं कोणताही 0 नाही. मित्रांनो, थर्ड रो तुम्ही बघा, इथं काही सिंगल 0 नाही म्हणून याला सोडून द्या. ह्या रो मध्ये मला सिंगल 0 आढळतो कारण या 0 वर तो फुली मारलेली आहे, म्हणून मी हा सिलेक्ट करतो. या रो मधला जर मी हा 0 सिलेक्ट केला तर या कॉलम मध्ये कोणी दिसत असेल तर त्याला काट, म्हणून मी याला काट मारली. आता मी कॉलम बघणार परत. हे रो झालं. आता कॉलम बघतोय. या कॉलम मध्ये कोणी सिंगल 0 दिसतो का? हो, म्हणून मी याला असाइन करणार. ठीक आहे. आता या रो मध्ये जर कोणी 0 असेल तर त्याला फुली मारायची, पण ऑलरेडी इथं फुली आहे, दुसरा कोणी 0 उरला नाही. आता मित्रांनो चेक करा. पहिली रो इथं 0 असाइन आहे, दुसरी रो इथं पण 0 असाइन आहे, तिसरी रो इथं 0 असाइन आहे आणि चौथी रो इथं 0 असाइन केलेला आहे. म्हणजे प्रत्येक रो मध्ये एक असाइन केलेला 0 आहे. मग कॉलम चेक करा. पहिल्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये सिंगल 0 असाइन आहे आणि चौथ्या कॉलम मध्ये सिंगल 0 असाइन आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला ऑप्टिमल सोल्युशन देणारा आहे, कारण प्रत्येक रो आणि प्रत्येक कॉलम मध्ये एक असाइन केलेला 0 मला आढळला. मग आता मला असाइनमेंट करायची. मी असाइनमेंट कशी करणार? S1 ला आपण Z4 असाइन केला आणि मग मूळ मॅट्रिक्समध्ये या S1 च्या Z4 मध्ये जी संख्या असेल ती लगेच मी त्याच्यासमोर मांडणार. S2 ला आपण Z3 असाइन केला, S3 ला आपण Z1 असाइन केला आणि S4 ला आपण Z2 असाइन केला. मग मेकिंग असाइनमेंटमध्ये मी असं लिहिणार बघा, S1 ला मी Z4 सिलेक्ट केलेला आहे आणि मूळ मॅट्रिक्समध्ये Z4 ची किंमत आहे 70 आहे. ओके. मग आता S2 साठी मी कोणाला असाइन केलेलं आहे? थर्ड कॉलमला म्हणजे Z3 ला. मग Z3 ची मूळ मॅट्रिक्समध्ये किंमत किती होती? 200. मग S3 याला आपण फर्स्ट कॉलम म्हणजे Z1 असाइन केलेला आहे. यामध्ये S3 च्या फर्स्ट कॉलम मध्ये संख्या आहे 80 मूळ मॅट्रिक्समध्ये, म्हणून मी इथे लिहिला 80. आणि फायनली S4 मी काय असाइन केलेला आहे? सेकंड कॉलम दॅट इज Z2 आणि मूळ मॅट्रिक्समध्ये Z2 साठी संख्या आहे 110. ओके. ही झाली आपली असाइनमेंट. मग आता या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला मॅक्सिमम कॉस्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला मॅक्सिमम कॉस्ट लिहायची आहे. म्हणजे ह्या ज्या संख्या आपल्याला मिळाल्या होत्या 70 प्लस 200 प्लस 80 प्लस 110 यांची ॲडिशन करायची आहे. आणि ती ॲडिशन येते बघा 0 1 प्लस 8 9 9 प्लस 7 16 कॅरी 1 1 प्लस 1 2 2 प्लस 2 4. सो मॅक्सिमम कॉस्ट इज 460. ओके. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला पण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.